करतो. करिअरच्या वाटा भाग 3 म्हणजे आपण जे एक सिरीज घेतोय ज्याच्यातनं करिअरच्या शिक्षणामधल्या क्षेत्रातल्या जे मार्गदर्शन आहे ते आम्ही या कट्ट्यावरती आयोजित केलेलं आहे. त्याच्या भाग 3 मध्ये आज तुमचं स्वागत आहे. काल कामत सर जे शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे डीन आहेत, अधिष्ठाता आहेत, त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर आणि त्याच्याबद्दलचे वेगळं मार्गदर्शन केलं आहे. आज शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर किरण पवार सर आज आपल्या कट्ट्यावरती आले. सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. आणि नॅनो सायन्स एक असं क्षेत्र आहे जे तरुणाईला सध्या खूप खुणावतंय आणि याच्यामध्ये खूप वेगळ्या संधी आहेत. एक जागतिक लेवलला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती रिसर्च होणारं एक वेगळं क्षेत्र आहे आणि याच्याबद्दल खूप सारी माहिती लोकांना हवी आहे. त्याच्याबद्दलची उत्सुकता आहे. खूप सारे प्रश्न असतील, आपलेही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर त्याची लाईव्हमध्ये उत्तर देण्याचे प्रयत्न करतील. आणि आज याच्याच ॲडमिशन प्रोसिजर पासून या क्षेत्रामध्ये काय काय करिअरच्या संधी आहेत याबद्दलचं थोडक्यात मार्गदर्शन आज आपल्या कट्ट्यावरती होणार आहे. पुन्हा एकदा सर कट्ट्यावरती स्वागत आहे. नमस्कार. मी बेसिक प्रश्न पहिल्यांदा घेईन की नॅनो सायन्स, नॅनो तंत्रज्ञान जे आहे आता आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं काम चालतं, तर या क्षेत्राबद्दल थोडक्यात नॅनो तंत्रज्ञान. नॅनो तंत्रज्ञान किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण नॅनो सायन्स म्हणतो, हे अत्यंत वेगाने आणि झपाट्याने वाढ होणारं क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रात आता जवळपास सगळ्याच अकॅडमिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कोर्सेस हे सुरू होणार आहेत. आता नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्राचा जर विस्तारचा विचार करायचा म्हटला तर जवळपास सर्व क्षेत्रात आजकाल नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं उपयुक्तता सिद्ध होत आहे आणि ते सतत वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाने 2012 साली तेव्हाचे जे व्हाईस चान्सलर होते प्रोफेसर एन जे पवार सर आणि त्यावेळचे भौतिकशास्त्राचे आमचे प्राध्यापक प्रोफेसर PS पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नाने राज्य सरकारने स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे विभाग उघडण्यास परवानगी दिली आणि त्याच्यासाठी भरपूर असा निधी दिला. तर शिवाजी विद्यापीठात 2012 पासून स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विभाग सुरू झाला आणि तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत आहे. आतापर्यंत स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागातून जवळपास 5 MSCच्या बॅचेस पासआउट झालेल्या आहेत. आणि जर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या बाबतीत ज्यांनी या कोर्समधून डिग्री घेतली त्यांच्या करिअरच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे असं कुठलंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात यूज नाही. जवळपास सगळ्या क्षेत्रात नॅनो सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा कुठे ना कुठे उपयोग आहे. ते प्रत्येक क्षेत्राशी आता संलग्नित आहे. म्हणजे मग अशी आपण उदाहरणार्थ बघितलं सोन्याच्या व्यवसायासाठी सुद्धा नॅनो सायन्स कसं संलग्नित आहे. आता प्रत्येक क्षेत्राशी त्याचा टच आहे. आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये हा कोर्स 12वी नंतरचा पण आहे आणि डिग्री नंतरचा पण, BSc नंतरचा. तर त्याबद्दल ॲक्च्युली हा जो कोर्स आम्ही शिवाजी विद्यापीठात सुरू केला शिवाजी विद्यापीठाने हा 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स इन नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं मी त्याला म्हणतो. याच्यात तुम्ही जर बघितलं तर विद्यार्थ्यांना जर विद्यापीठ लेवलला जर शिकायचं असेल त्यासाठी त्यांना सगळ्यात आधी त्यांची पदवी किंवा आपण डिग्री ती पास करून ॲडमिशन घ्यावं लागतं वेगवेगळ्या विषयांमध्ये. पण विद्यार्थ्यांना जर अगदी सुरुवातीपासून म्हणजे 12वी पासून जर विद्यापीठ लेवलला शिकायची संधी उपलब्ध करून द्यायची असेल किंवा संधी मिळवून द्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातून नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो शिवाजी विद्यापीठात सुरू आहे तो कोर्स अतिशय 12वी नंतर विद्यापीठामध्ये शिक्षण. याच्यासाठी जे 12वी सायन्स मग ते A ग्रुप किंवा B ग्रुप किंवा मॅथ ग्रुप किंवा बायोलॉजी ग्रुप दोघं विषय असणारे विद्यार्थी पात्र असतात. ॲडमिशनसाठी त्यांना एक एंट्रन्स द्यावी लागते. शिवाजी विद्यापीठाने घेतलेली एंट्रन्स एक्झाम, त्या एक्झामचे मार्क्स आणि 12वीचे मार्क्स हे कन्सिडर करून एक मेरिट लिस्ट काढली जाते आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिली जाते. आता ह्या कोर्सचा जर करिक्युलमचा आस्पेक्ट जर आपण लक्षात घेतला तर नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा कोर्स त्याला आपण आंतरशाखीय किंवा इंटरडिसिप्लिनरी कोर्स असे म्हणतो. त्याच्यासाठी आम्ही स्टुडंटना पहिले 3 वर्ष म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पहिले 3 वर्ष आम्ही त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर जे अलाइड सब्जेक्ट आहेत त्यांचं आम्ही त्यांना म्हणजे शिक्षण देतो. आणि दुसऱ्या वर्षापासून त्यांना काही नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड काही अगदी कोर सब्जेक्ट पण आम्ही शिकवतो. तर असं हा 3 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर स्टुडंट डायरेक्टली MScला त्यांना ॲडमिशन मिळतं. म्हणजे आणि म्हणूनच या कोर्सला आम्ही इंटिग्रेटेड 5 इयर कोर्स असं म्हणतो. तो संलग्नितच आहे. संलग्नितच आहे.
3 वर्षाची डिग्री तिथंच होते, लगेच पीजी, लगेच एमएससी करता येते. लगेच एमएससी. एमएससी करता येते म्हणून याला आम्ही 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स म्हणतो. ओके. आणि बीएससी बाहेर केलेली असली? ऍक्च्युली शिवाजी विद्यापीठाचा आमचा जो विभाग आहे तिथे आम्ही 3 प्रकारे विद्यार्थ्यांना प्रवेश देतो. एक तर 12वी नंतर, आणि एक बीएससी ज्यांचं फिजिक्स आणि केमिस्ट्री बीएससी झालं असेल आणि जर त्यांना एमएससी नॅनो सायन्स मध्ये करायचं असेल तर तेही एंट्रन्स एक्झाम देऊन एमएससी नॅनो सायन्सला आमच्याकडे ऍडमिशन घेऊ शकतात. आणि त्याच्याच पुढे रिसर्चला पण आपल्या इथं. आता नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय झपाट्याने वाढणारा आणि जवळपास सगळ्याच विद्यापीठात किंवा राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये किंवा जागतिक प्रयोगशाळांमध्ये नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर संशोधन चालतंय. आता ह्या संशोधनासाठी जे मॅनपॉवर किंवा जे स्किल मॅनपॉवर लागतं ते असेच विद्यार्थी असतात की जे नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीतनं डिग्री घेऊन बाहेर पडलेले असतात. करिअरच्या अपॉर्च्युनिटी जर म्हटलं तर नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी केलेल्या स्टुडंटना सगळ्यात मोठी संधी असते ती संशोधनात. आता तुम्ही जर आमच्या विभागाचं जर बघितलं म्हणजे मागचा रेकॉर्ड जर बघितलं तर ऑलमोस्ट 50%हून अधिक विद्यार्थी आमचे PhDला एनरोल करतात. वेगळ्या वेगळ्या विद्यापीठात भारतात, वेगळ्या वेगळ्या भारतीय संशोधन संस्थांमध्ये. आणि मला अगदी सांगायला आनंद वाटतो की बरेचसे विद्यार्थी आमचे परदेशात जाऊन PhD साठी फेलोशिप मिळवतात आणि सक्सेसफुल PhD करतात. हा एक भाग झाला, हा एक काय म्हणतो क्षेत्र झालं ज्याच्यात विद्यार्थी करिअर करू शकतात. त्याच्याबरोबरच आमच्या विद्यार्थ्यांना एक करिअरची मोठी संधी ही औद्योगिक क्षेत्रात आहे. जवळपास सगळ्याच औद्योगिक क्षेत्रात म्हणजे तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणा, ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणा, ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री म्हणा, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री म्हणा, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी याच्यातनं स्पेस आहे. याच्यातनं स्पेस आहे. म्हणजे नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या स्टुडंटला समजा जर त्याला फार्मास्युटिकल इंडस्ट्री किंवा फार्मास्युटिकल क्षेत्रात जर त्याला इंटरेस्ट असेल तर तो त्या पद्धतीने संशोधन करून स्वतःचं एक्सपर्टीज डेव्हलप करून फार्मास्युटिकल इंडस्ट्री, ॲग्रिकल्चरमध्ये जाऊ शकतो, ऑटोमोबाईलमध्ये जाऊ शकतो, प्रत्येक क्षेत्रात जाऊ शकतो. नाही म्हणजे हे इतकं मोठं क्षेत्र आहे की आपण एखादा विषय घेतला तर आपण त्याच क्षेत्राशी संबंधित राहतो. पण नॅनो सायन्स आता याच्यावरून तर एक अंदाज येतो आपल्याला प्रत्येक क्षेत्र, कुठलंही क्षेत्र सहसा सुटलेलं नाही, त्या क्षेत्राशी संबंधित ते रिसर्च करू शकतात, त्या क्षेत्रामध्ये त्या करिअर करू शकतात. नॅनो सायन्स इतकं म्हणजे सूक्ष्म लेवलला काम करतं प्रत्येक क्षेत्रातलं. तर याच्यामध्ये खूप अशा किस्से असतील किंवा खूप अशा गोष्टी असतील की त्या क्षेत्रात हे काम केल्यानंतर, आता मला सोन्याच्या व्यवसायाबद्दल आपण बोललो, तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आता लोकांना ऐकताना पण कळलं नाही बापरे हे इतक्या सूक्ष्म लेवलला काम चालतं या क्षेत्रामध्ये पण. तर अशा काही गोष्टी. आता सगळ्यात महत्वाचं उदाहरण द्यायचं म्हटलं की नॅनो सायन्सने काय केलंय म्हणजे मानवासाठी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर आजकालची जी कम्प्युटर टेक्नॉलॉजी. कम्प्युटर टेक्नॉलॉजी, पूर्वीचे कम्प्युटर कशी खूप मोठे असायचे, अगदी प्रचंड मोठे असायचे, त्यांचा स्पीड वगैरे कमी असायचा. पण आजकाल जे प्रत्येक क्षेत्रात म्हणजे टेक्नॉलॉजी क्षेत्रात जे गॅजेटचं मिनिएचरायझेशन म्हणजे छोट्या होत जाणार, सिलिकॉन चिप्स हे सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं. म्हणजे सिलिकॉन चिप्स च्या माध्यमातून छोट्या चिप्सवर प्रचंड काय म्हणतो आपण फंक्शनॅलिटी त्याच्यात डेव्हलप केली जाते. म्हणूनच आजकालचे जे कम्प्युटर आहेत ते खूप छोटे होत चालले. मोबाईल बघा, मोबाईल पूर्वीचा मोबाईल आणि आताचा मोबाईल, साईज छोटी आणि त्याची फंक्शनॅलिटी त्याचा स्पीड प्रचंड वाढलेला आहे. तसंच हे नॅनो सायन्सचं काम आहे. ऍक्च्युली जी चिप बनवणं, ती चिप बनवून ती मिनिचराइज करणं हे नॅनो सायन्स थ्रू केलेलं काम आहे. नॅनो सायन्स म्हणजे काय तर अगदी सूक्ष्म लेवलला जाऊन मटेरियल किंवा पदार्थ जे म्हणतो त्यांचं इंजिनिअरिंग करणं आणि ते इंजिनिअरिंग अशा पद्धतीने करणं की त्याचे गुणधर्म बदलतात आणि आपल्याला हवे तसे गुणधर्म आपण ते इंजिनिअरिंग करून किंवा ते नॅनो पार्टिकलची साईज करून आपण करू शकतो. एक अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं की नॅनो सायन्समध्ये काय करतात, अगदी साधं उदाहरण, आपण सोनं जर बघितलं, सोन्याचा एखादा तुकडा घेतला तर सोन्याच्या तुकड्याचा कलर पिवळा असतो आणि त्याचे वेगवेगळे गुणधर्म असतात. त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज असतात, केमिकल प्रॉपर्टीज असतात, इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज असतात, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज असतात. आता मोठ्या सोन्याच्या तुकडा आणि त्याच्या प्रॉपर्टी ह्याचं लक्षात घेतलं आणि त्याच सोन्याचे जर आपण सूक्ष्म लेवलला म्हणजे नॅनो लेवलला त्याचे पार्टिकल्स तयार केले तर त्या पार्टिकलचे जे गुणधर्म असतील ते गुणधर्म सोन्याच्या तुकड्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतील. आणि हे गुणधर्म जे असतील ते साईज डिपेंडंट म्हणजे जे समजा 10 नॅनोमीटर पार्टिकलचं काहीतरी गुणधर्म आहेत, तेच गुणधर्म बदलतील जेव्हा तो नॅनो पार्टिकल 8 नॅनोमीटर साईजचा आहे.
किंवा 12 नॅनोमीटर साईजचा. म्हणून आपल्याला हवे असणारे गुणधर्म आपण इंजिनियर करू शकतो बाय सिंथेसायझिंग नॅनो पार्टिकल्स. हे त्याच्या म्हणजे अगदी प्रिन्सिपल त्याच्या मुळाशी असलेलं सायन्स आहे. हे सोन्याचं मी एक उदाहरण दिलं, अशी बरेचशी उदाहरणं आहेत. आणि नाही आता मला तुम्ही म्हटलंच की ऑटोमोबाईल क्षेत्रापासून ॲग्रिकल्चर फार्मास्युटिकल मध्ये या अशा सूक्ष्म लेवलला काम केल्यानंतर आणि प्रत्येकाला आता प्रत्येकाचं रिसर्च हे असतोच, भाग असतोच संशोधनाचा प्रत्येक क्षेत्रातला, त्याच्यामध्ये त्याचं आउटपुट वाढवण्यासाठी या क्षेत्रावरती काम फार मोठं होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या पण संधी तेवढ्याच मोठ्या आहेत. नॅनो सायन्समध्ये आता फ्युचर एक वेगळं निर्माण व्हायला लागलं आहे. म्हणजे आम्ही जे बघतोय आता मीडियातनं बघतोय किंवा सामान्य लोक बघतात, त्यात असं वाटतं की अरे बाबा म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ड्रेसमध्ये सुद्धा नॅनो सायन्समध्ये काहीतरी फरक करायला लागेल असं काहीतरी दिसतं. तर हे भवितव्य याचं काय आहे किंवा असं काय वेगळं म्हणजे आता ड्रीममध्ये आपण जसं मानलं जातं तसं आहे म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीत नॅनो सायन्सची एक ऍप्लिकेशन. आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे कपड्याचं आता कपडे ओले होतात बरोबर, पावसात जर आपण गेलो तर कपडे ओले होतात. पण काही नॅनो पार्टिकल असे बनवले जात आहेत की जे कपड्यांवर जर त्यांचा कोड दिला तर त्याच्यामुळे कपडे ओले होत नाही. त्याला आपण सुपर हायड्रोफोबिसिटी असा इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे, ज्याच्याने पाण्याचे जे थेंब असतात ते कपड्यावर टिकतच नाही आणि त्याच्यामुळे कपडा ओलाच होत नाही. त्याच्यासाठी नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो मटेरियलचं कोटिंग दिलं जातं. त्याच्याबरोबर आणि आहे आता निसर्गापासून कसं आपण प्रेरणा घेतो, हे एक बेस्ट नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं एक्झाम्पल आहे. कमळाचं जे पान असतं, कमळाच्या पानावर जर पाणी पडलं तर ते टिकत नाही, तो पान ओलं होत नाही, कारण कमळाच्या पानावर सूक्ष्म असे मटेरियल किंवा काय म्हणतो आपण फायबर्स, ते फायबरचं कोटिंग असतं. ती प्रेरणा घेऊन शास्त्रज्ञांनी असे काही मटेरियल बनवले की ते त्या कमळाच्या पानावरच्या फायबर सारखे काम करतात कपड्यावर लावले तर. हे त्याचं आणि असंच म्हणजे आता जर मेडिकल सायन्समध्ये जर विचार केला तर मेडिकल सायन्समध्ये तुम्ही जर बघितलं तर आजकाल लोक सर्रास अँटीबायोटिकचा वापर करतात आणि त्याच्यामुळे जे पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत तर पॅथोजेनिक बॅक्टेरियाची जी इफिकसी जो उपयुक्त आहे ती कमी होते. म्हणजे ते पॅथोजेनिक बॅक्टेरिया ड्रग रेजिस्टन्स बनतात आणि त्याच्यामुळे काय होतं की जे काही अवेलेबल अँटीबायोटिक्स आहेत मार्केटमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये ते इनइफेक्टिव्ह होत आहेत. आणि म्हणून आजकाल लोक नॅनो मटेरियलकडे ॲज अ अँटी बॅक्टेरियल किंवा अँटी मायक्रोबियल एजंट म्हणून बघतायत. असे अँटी बॅक्टेरियल एजंट कपड्यांवर पण कोट केले जातात जेणेकरून ते कपडे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म दाखवतील. किंवा जे सर्जिकल जे इन्स्ट्रुमेंट असतात, सर्जिकल जे टूल्स असतात आपले फोर्सेप्स वगैरे, त्यांच्यावर पण कोटिंग केलं जातं जेणेकरून त्यांची रियुजेबिलिटी वाढते किंवा ऑपरेशनच्या वेळेस इन्फेक्शन होत नाही. असे बरेचसे ऍप्लिकेशन्स नॅनो टेक्नॉलॉजीचे मेडिकल फील्डमध्ये पण आहेत. नाही म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे सूक्ष्म लेवलला काम करून ठराविक रिसर्च करणार, परंतु हे प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आणि इतक्या डीपली संबंधित आहे आणि त्यामुळेच याच्यामध्ये करिअरच्या संधी सुद्धा इतक्या मोठ्या आहेत. खूप आहे रिसर्च लेवलला. आता आपल्यातली खूप सारी माणसं तुम्ही म्हटलात की विद्यार्थी सुद्धा आहेत, बाहेर परदेशामध्ये रिसर्च करत आहेत, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती रिसर्च करतात. असा कुठला वेगळा प्रोजेक्ट आहे किंवा जो कटाक्षाने आपण सांगायला पाहिजे की बरोबर आहे अशा गोष्टीवरती सुद्धा आपण इथं काम करतो किंवा बाहेर सुद्धा त्याच्यावरती रिसर्च चाललाय? कारण कसं आहे की या क्षेत्राबद्दल लोकांना उत्सुकतेने जाणून घ्यायचं अजून काय काय वेगळं आहे. आता अगदी मागेच आमच्याकडे MSc स्टुडंट होती आणि तिला आमच्याकडे जो MScचा कोर्स आहे त्याच्यात 5व्या वर्ष जे असतं विद्यार्थ्यांचं, त्याच्यात ॲज अ पार्ट ऑफ अकॅडमिक्स म्हणून आम्ही त्यांना थिअरी किंवा प्रॅक्टिकल शिकवत नाही. त्या अंतर्गत आम्ही त्यांना एक कम्प्लीट रिसर्च बेस्ड ट्रेनिंग अँड लर्निंग हा कॉन्सेप्ट आम्ही राबवतो. त्याच्यात आम्ही विद्यार्थ्यांना एक सायंटिफिक प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना देतो आणि तो सायंटिफिक प्रोजेक्ट विद्यार्थी आमच्या जे फॅकल्टी त्यांच्या गायडन्सच्या अंडर तो प्रोजेक्ट करतात. अशीच एक विद्यार्थी आमच्याकडे होती की तिने आणि आमच्या तिच्या गाईडने आपले शेंगदाणे असतात, शेंगदाण्यापासून फॉस्फोलिपिड्स एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यापासून आम्ही लिपोझोम्स तयार केले. आता लिपोझोम्स म्हणजे काय की लिपोझोम्स हे असे पार्टिकल असतात ज्याच्यात ड्रग आत टाकून त्याला टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी म्हणून आपण त्याला ॲज अ मेडिकल फॉर्म्युलेशन आपण त्याला डेव्हलप करू शकतो. तो इनिशियल कन्सेप्ट तिने ॲज अ प्रोजेक्ट म्हणून व्यवस्थित केला आणि तो आम्ही एका चांगल्या जर्नलमध्ये पब्लिश पण केला आहे. आता तीच विद्यार्थी त्याच कामाच्या जोरावर आणि तिने जे स्किल ॲक्वायर केलं ॲज अ पार्ट ऑफ प्रोजेक्ट त्याच्या बेसिसवरती आता अमेरिकेत PhD करते त्यातल्याच विषयावर. तिथे ती लिपोझोमवर रिसर्च करते.
तिथे ती ड्रग डिलिव्हरी सिस्टम डेव्हलप करायचा प्रयत्न करते. राईट. नाही आता हा म्हणजे याच्यातून हे कळालं की एवढ्या मोठ्या लेवलला काम चालते, परंतु मला आता याच्यातून अजून एक प्रश्न पडला की अकॅडमिकमध्ये जे आपण प्लॅनिंग केलं आहे ते फार भारी आहे. म्हणजे तुम्ही शेवटच्या वर्षाला म्हटलात की प्रॅक्टिकल आणि थिअरीवरती भर न देता डायरेक्ट त्याच्या रिसर्चवरती संशोधनावरती त्याचं कॉन्सन्ट्रेट केलं जातं. एकंदरीत फर्स्ट इयरपासूनच आता मला तुम्ही सांगितलं की पहिल्यांदा PCMBचीच त्यांच्याकडनं तयारी करून घेतली जाते, नंतर त्यांना नॅनोमध्ये हे केलं जातं. आता या गोष्टींच्याकडून जास्तीत जास्त संशोधनावरती भर दिला जातो आपल्या इथे. नॅनोमधल्या संशोधनामध्ये खूप मोठमोठे इन्स्ट्रुमेंट्स लागत असतात. म्हणजे ऑफकोर्स त्या सूक्ष्म लेवलला काम करायचं तेवढी महागडी इन्स्ट्रुमेंट्स, मग ते विद्यार्थ्यांना तेवढा त्याचं यूज व्हायला पाहिजे, करता यायला पाहिजे, त्यांना तेवढी अवेलेबिलिटी असायला पाहिजे. इतकं सगळं आपल्या विद्यापीठामध्ये अवेलेबल आहे, म्हणजे त्यासाठी हे सगळं प्लॅनिंग चालू आहे. तर मग याबद्दल थोडक्यात, कारण ही फार मोठी गोष्ट आहे अकॅडमीमध्ये उपलब्ध असते. मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठात जो आमचा अधिविभाग आहे नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तो स्टेट गव्हर्नमेंटने शिवाजी विद्यापीठाचं सुवर्ण महोत्सव वर्ष होतं त्या निमित्ताने मंजूर केला. आणि ज्यावेळेस मंजूर केला त्यावेळेस राज्य शासनाने बराचसा निधी उपलब्ध करून दिला होता. काही टीचिंग पोस्ट, ज्याच्यात 23 टीचिंग पोस्ट सँक्शन केलेल्या आहेत, त्याच्यापैकी काही भरल्या गेल्या आहेत, काही आता भरायच्या आहेत. त्याचबरोबर शिवाजी राज्य शासनाने निधी अजून उपलब्ध करून दिला होता तो इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, ज्याच्यात आम्ही आताची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग बांधली, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंटसाठी काही भरघोस निधी राज्य शासनाने दिला होता. तो निधी वापरून आमच्या ज्या प्रयोगशाळा त्या प्रयोगशाळा आम्ही उभारल्या आहेत. त्याच्यात लागणारे विद्यार्थ्यांना प्रोजेक्टसाठी म्हणा किंवा प्रॅक्टिकलसाठी म्हणा सगळे इन्स्ट्रुमेंट किंवा उपकरणे आम्ही खरेदी करून ते अगदी लॅब अशी सुसज्ज अशी लॅब बनवली. त्याच्या व्यतिरिक्त माझ्यासारखे जे काही प्राध्यापक असतात, आमचे काही सिनियर प्राध्यापक असतात किंवा जे डायरेक्टर असतात, हे आम्ही लोक प्रोजेक्ट लिहितो. तो प्रोजेक्ट एखाद्या फंडिंग एजन्सीला सबमिट करतो आणि सबमिट केल्यानंतर जर प्रोजेक्ट सँक्शन झाला तर त्या सँक्शन अमाऊंटमध्ये आम्हाला काही इन्स्ट्रुमेंट घ्यायची पण परमिशन असते. तशी आमची बऱ्याचशा प्राध्यापकांनी प्रोजेक्ट आणले, त्याच्या थ्रू बरेचसे इन्स्ट्रुमेंट घेतले आणि ते बरोबर. आणि रिसेंटली एक मल्टी प्रोजेक्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी या संस्थेकडनं एक शिवाजी विद्यापीठाला म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे जे 3 अधिविभाग आहेत, 3 अधिविभागातले 3-4 प्राध्यापकांनी एकत्र एक मोठा प्रोजेक्ट लिहिला होता आणि तो सबमिट केला होता डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीला. त्याच्यात नॅनो सायन्समधून मी स्वतः, मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर सोनवणे, बॉटनीचे डॉक्टर निंबाळकर, आम्ही तिघं आणि आमचे कोऑर्डिनेटर म्हणून त्यावेळेस जे डीन होते प्रोफेसर PS पाटील, जे आत्ताचे ऑनरेबल प्रो व्हाईस चान्सलर आहेत, आम्ही चौघांनी मिळून तो प्रोजेक्ट लिहिला होता. तो प्रोजेक्ट आता सँक्शन झाला आहे आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत विद्यापीठाला, नॅनो सायन्सला आणि बाकीच्या डिपार्टमेंटला मिळून जवळपास 3.5 करोड रुपयाचे आम्हाला इन्स्ट्रुमेंट्स सँक्शन झाले आणि उरलेले आम्हाला मॅन पॉवर, कन्झ्युमेबल्स आणि काही रिसर्च इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तो प्रोजेक्ट सँक्शन झाला आणि लवकरच त्याचा निधी आता रिलीज होणार नाही. म्हणजे याच्यातून मला एक जाणून घ्यायचं होतं, आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की आपल्याला नॅनो सायन्सबद्दल उत्सुकता होती, त्याच्यात काय काय करिअरच्या संधी आहेत त्यात आपल्याला कळालंच आहे, परंतु त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म काय उपलब्ध आहे आपल्या शिवाजी विद्यापीठात, ही गोष्ट याच्यातून कळून आली. फार मोठा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे तो रिसर्च ज्या लेवलला करायचा, ज्या लेवलचा अभ्यास आपल्या पाल्यांना करून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला ज्यात पाठवायचं आहे तर तो ऑलरेडी तो उपलब्ध आहे. हे याच्यातून आपल्याला सगळ्यांना कळून आलं. नॅनो सायन्स आणि तंत्रज्ञानामध्ये म्हणजे कालपासून म्हणजे आपण एक सिरीज घेतलेली आहे की करिअरमध्ये काय काय करता येतं. तर नॅनो सायन्समध्ये इतकं सगळं करता येतं आणि प्रत्येक क्षेत्राशी तो संबंधित आहे, संलग्नित आहे. तर याच्यामध्ये करिअरच्या फार मोठ्या संधी आहेत, फार मोठा स्पेस आहे आणि आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये हे कोर्सेस एवढ्या मोठ्या प्रमाणात असं एवढ्या चांगल्या लेवलला उपलब्ध आहेत. नॅनो सायन्स आणि तंत्रज्ञानामध्ये पुढं म्हणजे आता जी मुलं येत आहेत ती नेमकी काय टार्गेट ठेवून येतात आणि आपण त्यांना रिसर्च तर तुम्ही सांगितलंच, याच्या व्यतिरिक्त अजून काय काय ठेवून येतात किंवा त्यांना काय संधी उपलब्ध असतात? मग अशी म्हटल्याप्रमाणे रिसर्च बरेचसे जे विद्यार्थी येतात, सुरुवातीला ऍडमिशन केल्यानंतर त्यांचा काय तर हा विद्यार्थ्यांना माहीत नसतो. म्हणजे कुठल्या क्षेत्रात जायचंय त्यांना माहीत नसतं, कारण त्या लेवलपर्यंत ते आलेले नसतात. त्यांचं टार्गेट असतं की जास्तीत जास्त डिग्री घेणं आणि त्याच्यानंतर ठरवूया. पण ज्या वेळेस आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेस जे काही वेगळे वेगळे विषय शिकतात ते विषय आणि विद्यार्थ्याचं स्वतःचं जे काय म्हणतो आपण स्किल किंवा नॉलेज याच्या बेसिसवर विद्यार्थ्यांचे कल डेव्हलप व्हायला तयार होतात आणि त्याच्यापैकी जवळपास 80 ते 90% विद्यार्थी संशोधनाकडे जातात
किंवा जायचं आहे म्हणून मग ते प्रयत्नाला लागतात. तर मेजॉरिटी जे स्टुडंट असतात आमचे, त्यांना आम्ही असं ग्रूम करतो की ते जास्तीत जास्त संशोधनाकडे जाऊन स्वतःचं करिअर बनवतील. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संशोधन काय हे नुसतं नॅनो सायन्स हा एक विषय नाही. नॅनो सायन्स हे आंतरशाखीय विषय. काही विद्यार्थ्यांना समजा मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स चांगलं येत असेल तर ते फिजिक्स रिलेटेड जे नॅनो सायन्स आहे त्या विषयात ते संशोधन करतात. सोलर सेल म्हणा किंवा स्मार्ट विंडोज म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत किंवा जो काही रिसर्च त्याच्यात ते जाऊन स्वतःचं करिअर ऑप्शन शोधतात. म्हणजे ते MSc करतात, मग त्याच्यानंतर PhD किंवा रिसर्चसाठी त्या रिलेटेड ते टॉपिक शोधतात, त्याच्यात ते स्वतःला डेव्हलप करतात. डेव्हलप केल्यानंतर बाहेर विदेशात जाऊन PhD केल्यानंतर किंवा PhD नंतर पण त्यांना संशोधन करता येतं, त्याला आपण पोस्ट डॉक्टरल रिसर्च म्हणतो. त्याच्यासाठी देशात आणि विदेशात प्रचंड असे चांगल्या प्रमाणात फेलोशिप्स मिळतात. त्या फेलोशिपचा जो अनुभव असतो तो अनुभव त्यांनी अक्वायर केलेलं नॉलेज याच्या बेसिसवर ते परत इंडियात येतात. इंडियात ते अकॅडमिक्समध्ये ॲज अ टीचर, ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून ते स्वतःला इस्टॅब्लिश करू शकतात. किंवा काही विद्यार्थ्यांकडे जर शक्य असेल तर ते स्वतःची इंडस्ट्री पण ओपन करतात एखाद्या नॅनो रिलेटेड प्रॉडक्ट. व्यवसायासाठी सुद्धा निश्चितच. त्याच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीत पण एंट्री करता येते. समजा एखादा विद्यार्थी ज्याचं चांगलं स्किल सोलर सेलमध्ये, तर तो स्वतःची सोलर सेल इंडस्ट्री पण ओपन करू शकतो किंवा सोलर सेल रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये तो जॉब पण करू शकतो. किंवा एखादा विद्यार्थी जो फार्मास्युटिकल म्हणा किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्यांनी संशोधन केलं आहे, पोस्ट डॉक्टरल संशोधन केलं आहे, ते विद्यार्थी स्वतःच्या स्किलच्या बेसिसवर पाहिजे तिथे ते करिअर करू शकतात. म्हणजे ते अकॅडमिक्समध्येही करू शकतात आणि अकॅडमिक्समध्ये याला प्रचंड स्कोप होणार आहे. कारण जरी आता शिवाजी विद्यापीठाने सुरू केलं आहे नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बरेचसे असे विद्यापीठ कालांतराने असले कोर्सेस सुरू करतील तिथं मॅन पॉवर लागणारच. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज करतील, प्रायव्हेट कॉलेजेस पण करतील. आणि काही इन्स्टिट्यूट्स आहेत, त्या इन्स्टिट्यूटमध्ये अगदी जोमाने नॅनो सायन्सवर रिसर्च चालतात. तिथं सायंटिस्ट म्हणून ते स्वतःला इस्टॅब्लिश फार वेगानं पसरणार आहे, प्रचंड वेगाने. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडा स्पेस पण आहे. बरोबर. आपल्या इथं नॅनो सायन्समध्ये आता ॲडमिशन प्रोसिजर चालू आहे, तर त्याबद्दल थोडक्यात म्हणजे काही जणांना आता त्याच्याबद्दल इंटरेस्ट असेल तर. आता शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये 5 इयर इंटिग्रेटेड कोर्ससाठी जर विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याने 12वी सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ही एक बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरियाच आहे. त्याच्यासाठी मग त्याचा फिजिक्स मॅथ असो नसो किंवा बायोलॉजी असो नसो ते काही मॅटर करत नाही. असल्या विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि ही एंट्रन्स एक्झाम सध्या तरी ऑनलाईनच होते. त्या एंट्रन्समध्ये विद्यार्थ्याला मिळालेले मार्क्स, त्याच्यानंतर त्याला 12वी सायन्सचे जे मार्क्स असतात ते मार्क्स, हे दोन्ही मार्क्स कन्सिडर करून आम्ही एक मेरिट लिस्ट काढतो आणि त्या मेरिट लिस्टनुसार आम्ही पहिल्या 60 स्टुडंटना ॲडमिशन देतो. BSc नंतरचे पण एंट्रन्स आहे. हां. आणि समजा याच्यात आम्ही असे ऑप्शन पण ठेवले आहेत की समजा एखाद्या विद्यार्थ्याला BSc फिजिक्स किंवा केमिस्ट्री BSc फिजिक्स करून MSc साठी यायचे, तर त्या केसमध्ये आम्ही लॅटरल एंट्री पण ठेवली, पण ती फक्त MSc साठी ठेवली. त्या केसमध्ये मग विद्यार्थ्याला MSc साठीची एंट्रन्स पास व्हावी लागते. पण त्यात थोड्या सीट्स असतात, हार्डली 10 किंवा 12 सीट्स असतात. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना एंट्रन्स देऊन आणि त्यांची एंट्रन्सचे मार्क्स आणि BScचे मार्क्स हे कन्सिडर करून त्यांची लिस्ट तयार केली जाते. नाही, खूप छान. आणि नॅनो सायन्स आणि तंत्रज्ञानामधला करिअरच्या संधी सध्या त्याची जी प्रोसिजर आहे, ॲडमिशन प्रोसिजर वगैरे, या बेसिक गोष्टी तर आम्हाला या मुलाखतीतून जाणून घ्यायच्या होत्या, त्या सगळ्या मिळालेल्या आहेत. मी शेवटच्या प्रश्नाला होतो सर की एकंदरीत या तंत्रज्ञानाबद्दल आपण लोकांना सांगितलेलं आहे, याच्यामध्ये काय काय करिअरच्या संधी आहेत या तर बेसिक त्यांना कळायला असतील. याच्या पुढचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही शिवाजी विद्यापीठातल्या नॅनो सायन्स डिपार्टमेंटशी संपर्क करू शकता. तर एकंदरीत सारांश म्हणून एक संदेश शेवटी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठीच. संदेश एवढाच की ज्यावेळेस विद्यार्थी 12वी सायन्स पास होतो तर त्याच्या पुढे पालकांपुढे एक मोठा प्रश्न असतो की काय करावं. आज तुम्ही इंजिनिअरिंग बघा किंवा इतर कोर्सेस बघा, याचं प्रचंड सॅच्युरेशन झालं आहे आणि याच्यात बेरोजगारी थोडीफार वाढलेली आहे. तर अशा परिस्थितीत पालकांना असा काहीतरी कोर्स किंवा विद्यार्थ्यांना असा काहीतरी कोर्स हवा असेल की ज्याच्यात पुढे जाऊन काहीतरी चांगलं करिअर विद्यार्थ्याला करता येईल. त्या दृष्टिकोनातून नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा एक चांगला ऑप्शन पालक आणि विद्यार्थी लक्षात घेऊ शकतात.
की ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करून स्वतःला अकॅडमिक्समध्ये म्हणा किंवा रिसर्चमध्ये म्हणा किंवा किंवा व्यवसाय स्वतःला इस्टॅब्लिश करून द्यायचा असेल त्यांच्यासाठी अगदी चांगला कोर्स आहे, अगदी बेसिक इंटरडिसिप्लिनरी कोर्स आहे. आणि याच्यात म्हणजे कोर्स केल्यानंतर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल असतात. म्हणजे इंजिनिअरिंग समजा एखादा ब्रांचमधला स्टुडंट असेल त्याला जे काही अवेन्यू अवेलेबल असतात, करिअर अवेन्यू ते लिमिटेड असतात. पण नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी केलेल्या विद्यार्थ्याला बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल असतात. मग तो अकॅडमिक्समध्ये जाऊ शकतो, इंडस्ट्रीत जाऊ शकतो, व्यावसायिक होऊ शकतो, असे बरेचसे ऑप्शन अवेलेबल असतात. म्हणून माझ्या मते हा एक चांगला कोर्स आहे शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेला आणि पालक आणि विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही. खरंच सर खूप खूप धन्यवाद. आणि मी सर्वांना आवाहन करेन की करिअर निवडणं आजकाल फार 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 म्हणजे त्याच्यामध्ये विचार करावा लागतो, फार जागरूकतेनं निवडावं लागतं, कारण पुढचं पूर्ण भविष्य आयुष्य त्याच्यावरती अवलंबून असतं. तर त्यासाठी याच्यातून बेसिक माहिती तरी आपण आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही हे थोडंफार प्रयत्न केलेला आहे. जितकी होईल तितकी शेअर ही मुलाखत करा, कारण काही जणांना त्याबद्दलची माहिती हवी असते आणि याच्यातून थोडीफार ती माहिती कळेल. एक वेगळं क्षेत्र नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या इथं कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्राशी संबंधित करिअर करण्याची संधी आहे. त्यामुळं याच्यामध्ये एक वेगळं स्पेस आहे, वेगळी संधी आहे. तर त्यासाठी म्हणून या गोष्टींना आपण याची चौकशी करू शकता, याच्याबद्दलची विद्यापीठामध्ये तुम्ही जाऊन अभ्यास करू शकता काय नेमकं आहे पुढं. पुन्हा एकदा सर मी कट्टा कोल्हापूरकडून तुमचे खूप खूप आभार मानतो की इतकं चांगलं मार्गदर्शन केलं आणि मी सदा